Hi, my name is Vikra, Bakshod Vikra. Okay, my name is Vicky. My name is Pappu. My name is everything. I am nature. एक गोष्ट सांगायची आहे यार. ही गोष्ट आहे पहिली ते चौथीतली. एक मॅडम होती आमची. तर बहुत सुंदर मॅडम होती यार. सुंदर मीन्स नेचरमध्ये सुंदर. खूप चांगला स्वभाव होता. पिंपळ शिंदे मॅडम. खूप सुंदर. यार कधी कधी विचार येते मला की यार हा जो किडा घुसला आहे अध्यात्माच्या फिलॉसॉफीच्या, हा किडा घुसला केव्हा है ना. मी विचार करतो आणि विचार करता करता मी चौथीत आणि पहिलीत चालला होतो. तिथं आमची मॅडम होती, पिंपळ शिंदे मॅम. बहुत सुंदर यार, खूप मस्त नॉलेज. ते आधीपासून ना बुक वाचायची, संतवाणी बुक. आणि आधीपासून आणि ज्ञानेश्वरी वगैरे वाचायची ती. त्या आधी सांगायच्या, मुलांनो मांस खायचं नाही, तो एक जीव आहे. जसा आपल्याला जीव असतो तसं त्यांना पण जीव असतो, त्याची पण फॅमिली असते. एकदम म्हणजे एकदम साध्या शब्दात जे समजू शकणार सांगायचं की मांस का बरं नाही खाल्लं पाहिजे. तर तेव्हा ती गोष्ट नाही समजली यार. कारण की मॅडमसोबत फक्त जास्तीत जास्त 10 वाजता जेव्हा 5 वाजता घरी चाललं जेव्हा 6-7 घंटेच मॅडमसोबत बोलणं चालणं होतं. ते पण मॅडम 2-4 विषय शिकवायची, बाकी दुसरे विषय तर अजून कोणी शिकवायचे. गव्हर्नमेंट शाळेत होतो ना, तिथं काय असंच असतं. 4-5 टीचर राहायचे. 4 टीचर आहे तर 8 विषय अगर असेल तर 2-2 ईच डिवाईड असायचे. मॅडमसोबत बी कमी कॉन्टॅक्ट होतं. आणि घरी नॉनव्हेजवालेच होते सब सब तर जास्त घरच्यांसोबतच होतो. तर नॉनव्हेजची आदत लागली होती. पण मॅडम हमेशा सांगायची, नॉनव्हेज इज रॉंग, मांस नाही खायचं, त्यांना पण त्रास होतो असं सांगायची. तर असं वाटते ना की अध्यात्माच्या किडा तिथंच घुसला होता असं वाटते. आणि मॅडम संतवाणी वाचायची. संतवाणी आमच्याकडून आम्हाला समजून सांगायची. आम्हाला बुक्स वाचायला द्यायची, ते ज्ञानेश्वरी वगैरे. तसं वाटते कुठं ना कुठं यार किडा हा जो आता झाड लागला आहे अध्यात्माच्या फिलॉसॉफीच्या, राईट, कुठं ना कुठं याची जी बिया आहे ना त्या पिंपळ चिन्हे मॅडमनेच टाकून ठेवल्या. आणि त्या बिया पडल्या तर पण त्यांना पाणी नाही मिळालं काही दिवसात. कारण की तेवढ्या लहान वयात माणसाला काहीच नाही समजत. गांडुवाच्या बी समजणार आहेत तेव्हा आता काय समजणार आहे. पण बी तर पडली आहे तेव्हाची कुठं ना कुठं. आणि तो एक जो विषय आहे मांसवाला, तो विषय फक्त एवढाच सांगत आहे की जो प्राणी आहे त्याला पण त्रास होते आपल्यासारखा. बाकी तो विषय काही सांगत नाही. तर कुठे ना कुठे एक एक अशी गोष्ट जी जानवराच्या लेवलवर आहे आणि एक अशी गोष्ट जी माणसाची लेवलवर आहे. ठीक आहे. तर याची कंडिशनिंग हाच समजू शकते. आणि जेव्हा हा याची कंडिशनिंग समजते ना, तर हा याच्यावर अत्याचार नाही करत. ठीक आहे. याची कंडिशनिंग हाच समजू शकते कारण हा याच्यावरती आहे, याच्यावरती आहे हा. म्हणून याची कंडिशन जे आहे, ठीक आहे, सिच्युएशन, ते हा समजू शकते. आणि जेव्हा याला याची सिच्युएशन समजू येते तेव्हा हा जो आहे याच्यावर अत्याचार नाही करत. ठीक आहे. सेम आपण का करू, जानवरच्या लेवलवर गरिबांना ठेवू आणि माणसाच्या लेवलवर अमीरांना ठेवू. जस्ट लेट आहे, ठीक आहे, एक्झाम्पल आहे. तसं तर ना गरीब आणि अमीर एकच लेवलवर पाहिजे ना सांगत. ज्यावेळेस माणसाला अध्यात्म समजतो ना, त्यावेळेस त्याला समजू येतं की कोणी, ठीक आहे, हा असा माणूस आहे ज्याला थोडं थोडं अध्यात्म समजू येतं, स्पिरिच्युअलिटीमध्ये थोडा थोडा गेला. अध्यात्म माने तो नाही, अध्यात्म माने रिअल अध्यात्म. ठीक आहे. अधिक आत्म, तो अध्यात्म. ठीक आहे. जेव्हा या माणसा हा समजून घ्या अध्यात्मकडे गेला आणि त्याला थोड्या थोड्या गोष्टी समजू येतात, तर याला समजेल की माझ्यापेक्षा खाली कोणी नाही आहे. ठीक आहे. मी आणि तो एकाच लेवलवर आहे असं याला समजू येईल. ठीक आहे. सेम याला
हे पण वाटेल की माझ्यापेक्षा वर्थ कोणी नाही, याला हे पण वाटेल. तर तो हा हा जो आहे ना, इझिली कोणाला सर किंवा मॅम नाही म्हणणार. ठीक आहे. नाही इझिली रिस्पेक्ट पण नाही देणार कोणाला. काहून? कारण की त्याला माहीत आहे की बाई कोणी माझ्यापेक्षा वर नाही आहे. ठीक आहे. पण याला जे गोष्ट माहीत झाली आहे की कोणी नाही माझ्यापेक्षा खाली आहे आणि नाही कोणी वर आहे, त्या माणसाला, त्या व्यक्तीला, त्या बुकिश नॉलेजला म्हणा, त्या सिच्युएशनला हा रिस्पेक्ट देईल. त्या सिच्युएशनला हा जो आहे ना, हा गुरु समजेल. ठीक आहे. आणि हाच एक गुरु असल्याच्या काय म्हणते प्रमाण असू शकते की याला याची ॲक्च्युअल आयडेंटिटी भेटली पाहिजे. ठीक आहे. अध्यात्म म्हणजे हेच की तुम्हाला तुमची ॲक्च्युअल आयडेंटिटी भेटली पाहिजे आणि त्याच लोकांना तुम्ही गुरु समजा जो तुम्हाला ॲक्च्युअल आयडेंटिटी देणार. ठीक आहे. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की तुमच्या ज्या खोट्या आयडेंटिटी आहेत त्या हटवणार. ठीक आहे. निगेटिव्ह वेमध्ये हे की तुमच्या ज्या खोट्या आयडेंटिटी जेव्हा तुमच्यापासून कोणी हटवते तो तुमच्या ॲक्च्युअल गुरु. मग ती खोटी आयडेंटिटी काही बी राहू शकते, काही पण राहू शकते. ठीक आहे. तर हा मिनिंग राहिला पाहिजे गुरुच्या मिनिंग हा नसाला की कोणी येत आहे तुम्हाला मंत्र देत आहे आणि तुम्ही XYZ काहीतरी करत आहे. नो गुरु. अध्यात्माचा वास्तविक अर्थ हाच होतो की यू नो युअरसेल्फ बेटर दॅन येस्टरडे. बस. जेव्हा तुम्हाला समजू येते की तुम्ही कालपेक्षा आज बढिया कसे आहात. ठीक आहे. इन द वे ऑफ फ्रीडम. ठीक आहे. बॉन्डेजेस. जेव्हा तुम्हाला हळूहळू या गोष्टी समजेल तुम्ही हळूहळू आध्यात्मिक बनाल. ठीक आहे. तर आपण होतो कुठं आणि आलो कुठं? आपण होतो त्या मॅडमवर, पिंपळ शिंदे मॅडम. पिंपळ शिंदे मॅडमनं अध्यात्माचे आम्हाला फक्त काही बुका सांगितल्या होत्या, बट तो बीज पडून होता. तो बीज जानवर थ्रूच पडला होता की मांस खाणं गलत आहे. ठीक आहे. मांस खाणं गलत काहून आहे? कारण की त्यांचा पण एक परिवार असतो, जसा आमचा एक परिवार असतो. आपला एक परिवार आहे, ज्याच्यात आई, बाबा, बहिणी, भाऊ, काका, मावशी, मामा, मामी जे काही आहे ते राहते. तर त्यांचा जसा परिवार असतो तसं जनावराचा पण परिवार असतो. छोटा मोठा काही लेवलवर असतो, काय करायचं पण परिवार असतो त्यांचे. त्रास होते. एक गाईला पण त्रास होते बछड्यासाठी, एक बछड्याला पण त्रास होते गाईसाठी. तर कुठं ना कुठं त्याची एक बी म्हणू शकतो तो पिंपळ शेंडे मॅडमनं टाकून ठेवला होता. त्याच्यानंतर 4थीपर्यंतच असते बाई शिक्षण, ते प्राथमिक, मग माध्यमिक. ठीक आहे. माध्यमिकमध्ये सब्जेक्ट लिहून विज्ञानवादी तिथे विज्ञानचे आले. वरण भात भाजी पोळी खाऊन खाल्लं पाहिजे, प्रथिने, कार्ब्स, या सर्व गोष्टी. मग गेलं माणूस 7वी 8वीत. मग लागलं फूल, प्रेमाचे फूल. 8वी 9वी 10वी ह्याची वय जी असते ती असते 12 ते 15, जनरली 11 ते 14 वगैरे असते. तेव्हा एक नवीन गोष्ट येते तुमच्या जीवनात, काम वासना. आणि तुम्हाला मग एक पोरगी पसंत येते. त्या पोरीमध्ये काही असं नसते जे तुम्हाला पसंत येऊ शकते. तुमच्यामध्ये काम वासना असते म्हणून ते तुम्हाला पोरगी पसंत येते. हर कोणाची काही ना काही स्टोरी आहे 8वी ते 11वी, 7वी ते 11वी. कारण फक्त एकच, काम वासना. दुसरं कोणतंच कारण नाही. ठीक आहे. आणि अट्रॅक्शन पण त्याच लेवलवर होत असते यार. काय करते, प्रेमाची सुरुवात बी तिथून अट्रॅक्शनपासून होत असते. अगर आपण याची म्हणत राहू की काम वासना गलत आहे, अट्रॅक्शन आहे, काम वासना गलत आहे, अट्रॅक्शन आहे, तर आपण पैदा बी नसते यालो. आहे का नाही? काम वासना गलत आहे हे म्हणणेवाले पण पैदा नसते याले की काम वासना गलत आहे. ठीक आहे. काम वासना गलत आहे आपल्याला माहिती नव्हतं की ती काम वासना, ते गोष्ट जास्त गलत आहे. काम असतं सुंदर आहे अगर समजू येत असेल तर. ठीक आहे. आणि मग फुल लागलं ते काम वासना सुरू, मग प्रेम होते हळूहळू.
मग प्रेमात माणूस हळूहळू पागल होते है ना. मग रात्र रात्र जागते, मग रात्री मॅसेज येते, मग काही गोष्टी कंटिन्यू होते, काही चांगल्या गोष्टी कंटिन्यू होते, काही वाईट गोष्टी कंटिन्यू होते, पण रिझल्ट पडते. 10वीच्या आणि 12वीचा रिझल्ट पडते. आणि अगर सामोरं जाऊन तुम्हाला समजून गेलं की तुमचा रिझल्ट कमी पडला, तर रिझल्ट पडणं पण चांगलं होऊन जातं. ठीक आहे, रिझल्ट पडणं पण चांगली गोष्ट होऊ शकते अगर तुम्हाला समजू आलं की रिझल्ट कमी पडला. मोस्ट ऑफ केसमध्ये रिझल्ट पडते बाई. ज्याच्या 10वीत नाही पडला त्याच्या 12वीत पडा, त्याच्या 12वीत नाही पडला त्याच्या 10वीत पडा. आणि ज्याच्या दोन्ही ठिकाणी नाही पडला, एक तर तो पागायला अभ्यासाला घेऊन, ठीक आहे, नाही तर तो काहीतरी ॲबनॉर्मल आहे. ठीक आहे, त्यात काहीतरी नॉर्मल गोष्ट नाही आहे. म्हणजे तो मेजॉरिटीचा पार्ट नाही आहे, मेजॉरिटीचा पार्ट नाही आहे. एक तो थोडासा हायेस्ट आहे आय क्यूमध्ये, नाही तर तो पागलखान्यात टाकणार आहे अगर दोन्ही ठिकाणी कोणाचा रिझल्ट येत आहे तो. बाई असं कसं होऊ शकते यार. अगर 10वी 12वीत 8वी 10वीत काम असताना नवीन फूल येत आहे आणि त्याची सुगंध किंवा दुर्गंध तुमच्या जिंदगीत नाही येत आहे, रिझल्ट पडणं म्हणजे तेच. ठीक आहे, बहुत लोकांना 10वीतच रिअल लव भेटून जाते. रिअल लवच्या मिनिंग तेच आहे माझ्यात. पोरीसोबत जे लव होते ते. अगर पोरग असेल तर पोरीसोबत आणि पोरगी असेल तर पोरासोबत, तेच. कामासनं नवीन सुटली आहे, प्रेम होईल. ठीक आहे, आणि कोणाला नाही गेला तर प्रपोज केला आणि हो नाही गेला तर त्याची किस्मत आहे बिचाऱ्याची बिचारीची. फुल लागते पण तेव्हा ते पक्का आहे. ते आपल्याला करायचं काय, आपल्याला शिकायचं आहे की फुल लागते. आणि जेव्हा आपल्याला बाळ होईल पोरं होईल त्यावेळेस त्यांच्यावर लक्ष ठेवायचे आहे या प्रकारे. असं त्यांना हे नाही सांगायचं की कामवासना गलत आहे, त्यांना सांगायचं की कामवासना कशी गलत आहे आणि कामवासना कशी सही आहे. ह्याही जे आता इथं की रेप होत आहे, नाही भाई त्यांना नॉलेज कामवासनाची नाही समज. त्यांना कशी कामवासना भारी होऊन जाते त्यांच्यावर, बहुत जास्त भारी होते. इतकी भारी होती किंवा इथे मजबूर होऊन जाते रेप करायसाठी. समज नाही ना भाई. कामवासनाला ते सेपरेट नाही ठेवू शकत स्वतःशिवाय. जेव्हा कामवासना सेपरेट होऊन जाईल स्वतःशिवाय, तर स्वतःची आयडेंटिटी इथं कामवासना राहील आणि आयडेंटिटी वरती होऊन जाईल. आयडेंटिटी वरती होईल तर बोध राहील की काय सही आहे, या लेवलवर काय सही आहे आणि काय गलत आहे. अगर तुम्ही याच लेवलवर राहा, कामवासना या लेवलवर आहे, तुमची आयडेंटिटी पण याच लेवलवर आहे, तुमच्या हातानं बहुत काही गलत होऊन जाईल बाई. आणि ते तुमच्यासाठी बी गलत होईल, समोरच्यासाठी बी गलत होईल. तर आपण होतो पिंपळ शेंडे मॅडम. पिंपळ शेंडे मॅडमनी ते जे बीज टाकून ठेवले होते, त्यांना ग्रॅज्युएशन नंतर खरंच पाणी भेटलं आहे. त्यांना पाणी देण्यामध्ये 2 लोक आहे, 2 नाही खूप लोक आहे. कोरोनानं बहुत हेल्प केली आहे बाई मला अध्यात्माकडे यासाठी. का बरं, कोरोनामध्ये ना एक टी व्हीवर 2 गोष्टी आल्या त्या, महाभारत आणि रामायण. कुठं ना कुठं एक जास्त रामायण आणि जास्त महाभारत पाहणं माझ्यासाठी चांगलं राहिलं. कारण की गोष्टीमध्ये एक स्टोरी लेवलवर समजू आल्या की ॲक्च्युअलमध्ये काय झालं होतं. ठीक आहे, काही गोष्टी फेक बी वाटते. जसं ते एक द्रौपदीचं वस्त्रवाला पार्ट आहे की द्रौपदीचे कपडे काढत आहे आणि श्रीकृष्ण असा हात करत आहे आणि इथून साडी निघत आहे. ते थोडंसं ओव्हर वाटते. दुसऱ्या तरीक्याने हेल्प केली झाली असेल, दुसऱ्या तरीक्याने हेल्प झाली असेल द्रौपदीची कृष्णाकडून, तो थोडा बिघडला. काही पण राहू शकते, XYZ ABC. ठीक आहे, पण समजून गेलं तर बाई यार मी जीवनात कृष्ण पाहिजे. ठीक आहे, पण कृष्ण काहून पाहिजे मी यार जीवनात. तर कुठं ना कुठं असं वाटते बाई की आपल्यासोबत बी कुठं ना कुठं अन्याय होतं. जे आपण डिझर्व नाही करत ते भेटत आहे ना, किंवा जे डिझर्व करतो ते नाही भेटत आहे ना. पण जीवनात कृष्ण पाहिजे
तर एकच पर्याय आहे अर्जुन. त्याच्याशिवाय कोणता पर्याय आहे नाही. ठीक आहे. तर त्यावेळेस गोष्ट समजून गेली. आणि त्यावेळेस अर्जुन माने हीच वाटे भाई की कोणी जात आहे सोडून तर दुःख होत आहे, तर मग मी अर्जुन झालो. ठीक आहे. पैसा कमवायला नाही भेटत आहे, घरची इज्जत नाही देत आहे, तर मी अर्जुन झालो. हे सर्व मिनिंग होते अर्जुनची. आता अलग मिनिंग वाटते मला तेव्हाची गोष्ट सांगत आहे. मग काय तर ट्रेडिंग वेडिंगच्या मागे लागलो. काय ट्रेडिंग वेडिंगच्या मागे लागलो. मग एक माणसांची एंट्री गेली माझी जिंदगी. त्याचे नाव आहे OSHO. आणि त्यांनी जे मेहनत केली आहे माझ्यावर, मला नाही वाटत की तेवढी मेहनत कोणी केली. आणि त्यांनी मेहनत याच्यासाठी बी नाही केली की माझ्या उद्धार होऊन जाईल. त्याला बस आवडेल बडबड 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 करणं. आणि बडबड बडबड करता करता त्यानं इतके साऱ्या बुका लिहून टाकल्या, इतक्या साऱ्या बुका वाचून टाकल्या. ओशो. आणि ते जे बी आहे, जे पिंपळ शेंडे मॅडमने टाकलं होतं, त्याला भेटलं पाणी, त्याला भेटलं खत. ठीक आहे. मी आता बी शिकत आहे यार बहुत साऱ्या गोष्टी. असं वाटतं यार शिकतच राहावं, थांबावंच नाही. आता माझी एक जॉब केली एक चांगल्याच NGOमध्ये होतं. बहुत सुंदर NGO आहे ते, मला आवडते ते NGO, बहुत आवडतं. डायरेक्ट नाव नाही घेऊ शकत कारण की काही कमी जास्त झालं तर आपण पिक्चर बनवून जाईन मी. त्यांच्यासोबत काम करणं आवडेल मला. बहुत सुंदर, त्यांचे बी बढिया होतं, बढिया काम करतं ते लोक. त्यांनी नाही, ओशोनं आधी सर्वात आधी त्या बीला पाणी दिलं. तो जो बहुत लॉजिकल होता, तर त्या बीने हेल्प केलं होतं मला खोट्या आयडेंटिटी हटवासाठी. ठीक आहे. ते झाड मोठं झालं पाहिजे हळूहळू. आता ते मोठं होतं आहे, अजून माहीत नाही किती मोठं होणार. तर तेच सांगतो की बी जो आहे तो पिंपळ शेंडे मॅडमने टाकला आहे. त्याला जो पाणी भेटला आहे काही वर्षानंतर, 10-12 वर्षानंतर, तो मातीतच होता तेव्हा पण. आणि मातीत त्यांनी खूप काही अनुभव घेतले. एक बी जो पिंपळ शेंडे मॅडमने टाकला तो मी. ठीक आहे. तो मातीत राहिला, किचडमध्ये राहिला काही वर्ष, 8वी 10वी 12वीत. हाय रिअल गोष्ट आहे बाई, ते किचडमध्येच राहील. त्याच्यानंतर कोणी आलं बाई आणि त्याला किचडमध्ये काही पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स या सगळ्या गोष्टी टाकल्या आणि तो झाड झाला. ठीक आहे. तर तोच मी आहो. आणि झाड आता इतकं नवीन झाड आहे बाई, केव्हा बी मरू शकते हे झाड, केव्हा बी. मी प्रयत्न करतो हे झाड कधी मेलं नाही पाहिजे, कारण की मेहनत वाया होऊन जाईल ना पाहिजे ना, माझ्यावर मेहनत लावली. ठीक आहे. अजून 1-2 नाव आहेत, त्यांची नाव नाही घेईन मी सध्या. व्हॅल्यू नाही होल्ड करत सध्या ती माझी जिंदगीत. जेव्हा व्हॅल्यू होल्ड कराल तर मी त्यांचे नाव घेऊन घेईन. अशी एक किस्सा राहिली आहे माझी जिंदगीवर. आता माझ्यापाशी सध्या काही जॉब नाही ना, काही काम आहे बघ, शोध आहे फक्त. कॅमेरा आहे, तुम्ही आहे, मी आहे. केलं ते पाहिजे. अनुभव बहुत आले भाई कीचड़चे, बहुत अनुभव आले कीचडमध्ये. असले अनुभव कीचडमध्येच येते. कीचडमध्येच समजते बाई, कीचडमधूनच कमाल निघते. म्हणून किचडमध्ये अगर आहात तर थोडे अवेअर होऊन राहा. तिथेच गुलाब लागणार तुमचे, अजून कुठे गुलाब नाही लागू शकत. सॉरी, कमाल नॉट गुलाब. बघ हे असते सेल्फ अननोईंग. कमळले गुलाब, गुलाबले कमळ. तुम्ही ओशोची व्हिडिओ अगर ऐका, पहा, तुम्ही बघा तशा एक शब्दात बी मिस्टेक नाही होत. पण का लेवलची अवेअरनेस असेल त्याच्यात. पैसा जेव्हा तो बोलते त्याचे हात पाय एकदम शांत असते, एकदम. इथे साला 20 मिनटं व्हायच्या व्हिडिओसाठी 100 वेळा तिकडं पाहून घेतलं, 100 वेळा तिकडं पाहून घेतलं. त्याच्या घंट्याची अवेअरनेस वाढणार. अशी गोष्ट आहे भाई, अशी किस्सा.